लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाचं आज नागपुरात युवा महासंमेलन आहे। आपण बघू शकतो त्या संमेलनाची तयारी पूर्ण झालेली आहे। नमो युवा महासंमेलनासाठी नागपुरात आज जवळपास 1,00,000 तरुण येतील अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे भारतीय जनता युवा मोर्चाचं नमो युवा संमेलन पार पडणार आहे। आपण बघू शकतो ही तयारी आहे। जवळपास 1,00,000 युवा या ठिकाणी बसेल अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। विदर्भातल्या 10ही लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या खासदारांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच तरुणांना प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी येण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी अशा प्रकारे भव्य असा हा मंच या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे नमो युवा महासंमेलन पार पडणार आहे। तयारी पूर्ण झालेली आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तरुणांची मतं भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे या तरुणांची मतं डोळ्यासमोर ठेवून नमो युवा महासंमेलनाचं आयोजन जे आहे ते भाजपनं केलेलं आहे आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपचे झेंडे लागलेले आहेत। ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भले मोठे कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। केंद्रीय होम मिनिस्टर अमित शाह यांचे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे। देवेंद्र फडणवीस यांचे भले मोठे कटआउट्स आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांचे कटआउट्स आहेत। एकूणच या नमो युवा महासंमेलनातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तरुण मतदारांना गळ घालण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह केदार नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।